म्हणजे राजकारणातील जातीयवादावर जेवढं आपण लक्ष देतो ना, तेवढं या सगळ्या विषयावर सुद्धा लक्ष देता आलं पाहिजे. राजकारणात काय महत्वाचं समजायचं, सत्ता कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय करताना अमुक जातीचा, अमुक धर्माचा असा विचार करत असताना विकास करणारा कोण आहे याबाबत आपण बघतच नाही. क्रेडिट घ्यायचंय त्याला घेऊ दे, हरकत नाही. क्रेडिट घेणाऱ्याविषयी मला फारसं काय म्हणायचं नाहीये. पण या क्रेडिटच्या प्रकारामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, ते म्हणजे आपण करणाऱ्या माणसांच्या मागे उभं राहत आहोत की नाही. आता मी तुम्हाला घेऊन जातोय ते अटल सेतूवरती, म्हणजे आपली जी सिरीज आहे त्या सिरीजचा एक भाग आहे अटल सेतू. म्हणजे मुळात मला बरं यासाठी वाटतं की जरा हे दृश्य दाखवा बाहेरून, अटल सेतूचं कसं दिसतंय पूर्ण इकडे या भागात सुद्धा, समुद्रावर सुद्धा तुमचा कॅमेरा पॅन होऊ द्या, तो दिसतोय कसा. याविषयी आपण खूप बोललेलो आहोत, याआधी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहेच आहे. पण हा अटल सेतू मी आता 9 वाजता या अटल सेतूवरती एंट्री करतोय. 9:01 माझ्या घड्याळामध्ये झालेली आहेत, तेव्हा एंट्री करतोय. आणि आता बाहेर कधी पडणार आहे हे मी तुम्हाला त्यावेळेला दाखवणार आहेच आहे. एकच गोष्ट आहे की हे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आहे. आपण मुंबईचा प्रवास खूप सोपा करतोय, इतका सोपा करतोय की आपल्याला मुंबईमध्ये जाणं, मुंबईत फिरणं आता खूप सोपं व्हायला लागलंय. नुसतं मुंबई म्हणजे मुंबईच का हे लक्षात घ्या. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. सगळे मला एक प्रश्न विचारतात की मुंबईतल्या केलेल्या विकासाला महाराष्ट्राचा विकास म्हणायचं का. मी अटल सेतूवर प्रवास करता करता त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज देणार आहे. म्हणजे अटल सेतू जिथं रेस्ट होतो ती जागा आहे JNPTC, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. आनंद एका गोष्टीचा आहे, जवाहरलाल नेहरूंच्या नावानं उतरलेल्या पोर्ट ट्रस्टला सगळ्यात जास्त कम्युनिकेशन मिळणार आहे ते अटल सेतूमुळे. हे एक अशी गोष्ट आहे. चला जाऊ दे, त्या भाष्य करायला नको आपण. एक सांगतो तुम्हाला महत्वाची गोष्ट की हा JNPTC कडे जाणारा रस्ता, तुम्ही जेव्हा अटल सेतूनी आता आपण जिथून चढलो त्या फ्रीवेवर याल, तेव्हा त्या फ्रीवे वरून किंवा अटल सेतू उतरल्यानंतर पनवेलच्या बाजूनी पनवेल बदलापूर एक मोरबीचा बोगदा होतोय आणि त्या बोगद्यातून तुम्हाला बदलापूरकडे जाणं सोपं आहे. बदलापूरकडे जायचं म्हणजे वाढवण बंदर सोपं आहे. म्हणजे JNPTC, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वाढवण बंदर हा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये होणार आहे. मग 2 बंदरं जोडली तर काय होईल, तर ही 2 बंदरं जोडल्यानंतर या 2 बंदरावरचा व्यवहार सुरळीत होईल. याचा महाराष्ट्राला फायदा काय, तर तोही तुम्हाला सांगतो. ज्या समृद्धी महामार्गाने आपण आलो तो समृद्धी महामार्ग नागपूरहून निघून जोडला जाणार आहे भिवंडीशी आणि भिवंडीवरून वाढवण बंदरामध्ये आपण जाणार आहोत. संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला अथेरचा प्रोजेक्ट येतोय, टोयोटाचा प्रोजेक्ट येतोय, आणखी बरेचसे प्रोजेक्ट तिथे आलेले आहेत. ते काम चालू आहे त्यांचं, काही चालू होत आहेत. नागपूरमध्ये तर मिहान इंडस्ट्रीज मोठी आहे आणि या सगळ्या MIDCचा माल वेगवान पद्धतीनं अवघ्या नागपूरहून विचार केला तर 8 तासामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरहून विचार केला तर 4 तासामध्ये वाढवण बंदरापर्यंत पोहोचू शकतो. वाढवण बंदर ते ही कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप उत्तम आहे. आता अजून एक तुम्हाला जे मला सांगायचंय ते म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे त्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून होणारी वाहतूक हल्ली जिकिरीची झाली होती. म्हणजे नितीन गडकरींनी ते काम करताना एक्सप्रेस असा कन्सेप्ट ठेवली होती, पण त्यावरच्या एक्सप्रेस होत नव्हतं. वाढत्या वाहतुकीमुळे तिथेही ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणावर वाढला होता आणि त्या वाढलेल्या जामला उतारा म्हणून आता एक नवीन प्रकार केलाय, तो म्हणजे मिसिंग लेन. आणि या मिसिंग लेनमुळं मुंबई पुणे हा प्रवास सुद्धा अवघ्या 2 तासामध्ये करणं शक्य आहे. जस्ट इमॅजिन, एखाद्या व्यापाऱ्याला, इंडस्ट्रियलिस्टला, उद्योजकाला नागपूरमधून निघायचा आहे आणि नागपूरमधून तो निघाल्यावर तो पोहोचणार आहे मुंबईमध्ये वाढवण बंदरात अवघ्या 8 तासामध्ये. तिथून पुण्यापर्यंतचा प्रवास काम आटपून 4 ते 5 तासाचा, म्हणजे या सगळ्या बदलापूर लाईनने. आणि असा प्रवास करताना 12 तासामध्ये सकाळी 6ला निघालेला माणूस संध्याकाळी 7-8 पर्यंत पुण्यातली कामं आटपून निघणार आहे आणि कोणतीही कनेक्टिव्हिटी खूप सोपी होणार आहे. आता अजून एक मार्ग होतोय पुण्याकडून नगरमार्गे संभाजीनगरला जोडणारा, तो वेगळाच आहे.
पण या सगळ्या महामार्गामुळं कनेक्टिव्हिटी वाढली आहे, व्यापार वाढणार आहे, उद्योग वाढणार आहे आणि म्हणूनच या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आपण बघणार आहोत की नाही मला माहित नाही, पण येत्या काही महिन्यामध्ये, अवघ्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय आपल्याला करायचा आहे. मला वाटतं, माझा सल्ला असेल, ज्यांनी हे केलंय त्यांच्या हाती द्यावं. मग देवावर विश्वास ठेवल्याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळू शकतो. चला, आनंद घ्या या अटल सेतूच्या वारीचा. आपण आता टोल नाक्याच्या जवळ आलेलो आहोत. म्हणजे अटल सेतूचा प्रवास आपला संपलेला आहे आणि ज्या वेळेला मी टोल नाक्यावर पोहोचेल तेव्हा माझ्या घड्याळातली वेळ आहे 9 वाजून जवळपास 18 मिनिटं. 9:01 ला प्रवासाला सुरुवात केली होती, 9:18 ला मी इथे आलेलो आहे. म्हणजे 17 ते 18 मिनिटांचा हा प्रवास आहे. मंडळी, मी जिथे निघणार आहे ते शहर असेल पनवेल, JNPTCच्या जवळ. 17-18 मिनिटांमध्ये मी पनवेलला येतोय. तुम्ही कल्पना करा, हाच प्रवास मला पुण्याहून येणाऱ्या माणसांना जर पनवेलवरून करता लागला असता तर काय लागला असता, किती वेळ लागला असता. कमीत कमी माझी 45 ते 50 मिनिटं आरामात गेली असती. कामासाठी, बाहेर पडण्यासाठी लागलेला वेळ सगळा खूप त्रासदायक झाला असता. म्हणूनच हा वेळ, इंधन, वेळ तर महत्वाचा आहेच आहे, पण इंधन हे खूप महत्वाचं आहे. ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. आपले तकतक वाचणार आहे, कामं वेळेत होणार आहेत. आणि हे सगळं ज्या राष्ट्राचे आपण नेहमी कुठलं तरी एक वाक्य कोणा सांगत असतो ना, जिथले रोड खूप छान असतात, त्याची प्रगती खूप चांगली होत असते वगैरे वगैरे सगळं असलं, ते पुस्तकात वाचून वावा म्हणण्यापुरतं आणि देशाला शिव्या घालण्यापुरतं आपण विचार करत असतो. नेहमी शिव्या घालण्यापुरतं, एखाद दुसऱ्या ठिकाणचा चांग खराब रस्ता दाखवायचा आणि बघा ही काय अवस्था आहे असं म्हणायचं. म्हणा, नक्की म्हणा, तक्रार करा, पण जे चांगलं झालंय त्याला चांगलं झालं असं आपल्याला म्हणायचंय का नाही, हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. आता या लिंकवरून आपण उतरणार आहोत ते थेट पनवेलला आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तो प्रवास असणार आहे आपला एक्सप्रेस हायवेनी मुंबईच्या पुण्याच्या दिशेने जाणारा. चला, दोन्ही प्रवास आपण सोबत करूया. आणि पुन्हा एकच विनंती, थांबता थांबता जसा हा लांबच लांब पसरलेला अटल सेतू आपल्या सगळ्यांची सोय करतोय, तसा आपणही आपल्या विचारावर, आपल्या श्रद्धेवर अटल राहूया. गंमत अशी असते की ज्यांना व्यक्तींच्या विषयी शंका वाटते ते आपल्या विचाराशी अटल राहू शकत नाहीत आणि व्यक्तींवरचा राग आपण विचारांवरती काढत असतो. तिथे खरी गडबड होते मंडळी. असं करू नका, एवढीच विनंती तुम्हाला करायची.